The Great Happiness. असे वनाच बालानं पंडितानांच सेवना, पूजाच पूजनीयानं येतं मंगलमुत्तमं। महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म पूजनीय भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो। या ठिकाणी उपस्थित प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, त्याचबरोबर पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो आणि उपस्थित जनहो, संपूर्ण कांबळे परिवाराच्या विनंतीस मान देऊन विशेषत्वाने ज्यांनी आम्हाला निमंत्रित केले आहे असे तनिष्कचे मम्मी पप्पा आई वडील आमचे श्रद्धावान धम्मउपासक राजेश कांबळे साहेब, त्यांच्या धम्मपत्नी सीमाताई राजेश कांबळे, दीक्षाताई आणि आई जनाई वसंत कांबळे, संपूर्ण कांबळे परिवार आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। खरं तर सर्वच लोक आपली संतती ही गुणवान असावी, सुसंस्कारी असावी अशी एक अपेक्षा करून जीवन जगत असतात। तुमच्या इथे बसलेल्यांपैकी प्रत्येकाला आपापल्या मुलांच्या संदर्भामध्ये, आपापल्या संततीच्या संदर्भामध्ये प्रत्येकाला अपेक्षा आहेत आणि त्यामुळेच की काय तुम्ही चांगल्या चांगल्या स्कूलमध्ये, चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये चांगले चांगले क्लासेस त्यांना जॉईन करून देता, त्यासाठी खूप मोठे पैसे खर्च करता। हेतू तुमचा हा असतो की आमची मुलं, आमचा मुलगा, आमची मुलगी चांगल्या क्वालिटीचं शिक्षण घेईल, भविष्यामध्ये आमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तो डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल, अजून जी कुठली फील्ड त्याला तुम्ही दिलेली आहे, ज्या क्षेत्रामध्ये तो शिक्षण घेतो मुलगा तुमचा, तर तुम्हाला असं वाटतं 4 पैसे येतील त्याच्या पगाराच्या माध्यमातून, तो मोठा होईल, त्याचं लग्न वगैरे लावून देऊ आणि लग्न वगैरे पण लावून दिले जाते आणि त्यानंतर आपल्याला वाटते की आपल्या मग हाताखाली सून वगैरे येईल, मुलगा मोठा होईल, जसं आपण त्यांना सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, त्यांना जसं जीवाला जीवाचं दान दिलं, त्यांचे लाड कौतुक सर्व काही आपण पुरवले, एक आई वडील म्हणून आपले कर्तव्य, आपली जबाबदारी आपण पार पाडली आहे आणि या जबाबदारीची जाणीव ठेवून तो मुलगा सुद्धा आमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करेल, म्हातारपणात आमची काठी बनेल, अशी या भूतलावरच्या प्रत्येक मायबापाची आई वडिलांची अपेक्षा असते। पण वर्तमान घडीला आपण जर एक सर्वेक्षण केलं तर प्रत्येक आई वडिलांची ही इच्छा की आमची मुलं, आमचा मुलगा आम्ही म्हातारे झाल्यानंतर आमची काठी बनेल, नाही का? ही जी इच्छा आहे ही सर्वच मायबापांची इच्छा पूर्ण होत आहे का, असा जर प्रश्न विचारला तर काय उत्तर असेल याचं? तर मी तर समजतो की 99% घरातून याचं नकारात्मक उत्तर आहे। मग जातीचा, धर्माचा, संप्रदायाचा याच्याशी काही संबंध नाही आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की लोक श्रीमंतीनं, धनानं भलेही मोठे झाले आहेत आज, पण संस्काराच्या बाबतीत तुम्ही म्हणाल, स्वभावाच्या वर्तनाच्या बाबतीत तुम्ही म्हणाल, कौटुंबिक संस्कारांच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर लोकांमध्ये खुजेपणा आलेला आहे, संकुचित भाव लोकांमध्ये निर्माण झालेला आहे। म्हणून आम्ही नेहमी सांगतो की अगोदर लोक गरीब होती, धनाने लोक गरीब होते अगोदर। आपले आजोबा पंजोबा जर पाहिले आपण, तर तुम्ही पण गावाकडूनच आलेले असाल, जरी आज पुण्यामध्ये राहताय तुम्ही, तर आपण सर्वजण गावाकडूनच आलेलो आहोत। कोणतं ना कोणतं गावच आहे, खेडच आहे आपलं जन्मगाव। म्हणजे साधारणतः समजा कांबळे साहेब किंवा आता तुम्ही जे बसलेले आहात महिला वर्ग, तुमचं माहेर जर पाहिलं, जन्मभूमी जर पाहिली, तर बहुतांश लोकांची जन्मभूमी खेडेगावच आहे। आता खेडेगावातून आपण इथे आलेलो आहोत, आपल्याला आपल्या नोकरीमुळे, शिक्षणामुळे म्हणा किंवा आपल्या टॅलेंटमुळे म्हणा, आपल्याकडे 4 पैसे आले आहेत, कपडे बदलले, आपले राहणीमान बदललं,
भाषा बदलली, भाषा शैली बदलली, आपली अंगावर दाग दागिने सर्व काही आलेलं आहे. पण स्वभावाच्या बाबतीत मात्र तुम्ही जर म्हणाल तर मी आता मगाशी उल्लेख केल्यानुसार अगोदर लोक खरंच गरीब होते, धनाने श्रीमंतीने, पण संस्काराने जर म्हणाल, प्रेमाने जर म्हणाल, मोठ्या मनाचा जर त्यांचा विचार कराल तर त्या तुलनेमध्ये आजची लोक मात्र फार गरीब मनाची आहेत. इथे दोघा भावांचं पटत नाही. घराघरामध्ये कालच विषय झाला होता, आम्ही चर्चा करत असताना म्हणालो की आज त्याच लोकांना आपण श्रीमंत म्हणू शकतो की ज्या घरामध्ये आई वडिलांसह दोघे भाऊ असतील, तिघे भाऊ असतील, त्यांच्या बायका असतील, त्यांची मुलं असतील, ते जर एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असतील, एकमेकांबद्दल असे त्यांच्यामध्ये मतभेद नसतील, मनभेद नसतील, तर तीच लोक श्रीमंत आहेत. अन्यथा या भूतलावर असलेली सर्वच माणसं जी आईला सोडून, वडिलांना सोडून, भावाभावांना सोडून, बहिणीला सोडून जी लोक वागत असतील, राहत असतील, भलेही ते भौतिकदृष्ट्या श्रीमंत असतील, परंतु मनाने मात्र ते लोक कंगाल आहेत. आणि भगवान बुद्धांनी त्यासाठी म्हणून म्हटलेलं आहे, आणि आम्ही पण नेहमी सांगतो भगवंताच्या वचनाचा आधार घेऊन, की खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा योग्य उत्तम संतती कमवता आली पाहिजे. संपत्ती तर कधीही कमवू आपण, जवानपणात नाही कमवता आली तर मध्यवयामध्ये कमवता येईल, मध्यवयात नाही कमवता आली तर म्हातारपणात कमवता आली, आणि नाही कमवता आली आपल्याला संपत्ती तर आपला मुलगा कमवेल, ज्याला आपण शिकवत आहोत, शिक्षण देत आहोत, ज्याला इंजिनियर बनवत आहोत, डॉक्टर बनवत आहोत, त्याला जर आपण सुसंस्कार दिले, त्याला जर चांगल्या क्वालिटीच्या शिक्षणासह संस्कार दिले तर तो श्रीमंती कमवेल. आणि आज बघा ना तुम्ही, काही काही मायबापाला श्रीमंत होता आलं नाही भौतिकदृष्ट्या, पण त्यांची मुलं आज श्रीमंत आहेत. बरोबर नाही? आपण नेहमी उदाहरण देतो धीरूभाई अंबानीचं. पेट्रोल पंपावरती काम करत होते असं आपण ऐकतो, आपण काय त्यांना पाहिलं नाही किंवा ते आपले रिश्तेदार वगैरे नाही आहे, परंतु लोक म्हणतात, सांगतात की धीरूभाई अंबानी कुठल्या तरी पेट्रोल पंपावरती काम करायचे. आणि आज घडीला त्यांच्या मुलांचा जर विचार केला तर जगातल्या श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये त्यांच्या मुलांची नावं आहेत. कितीतरी पेट्रोल पंप त्यांचे आहेत, पेट्रोलच्या विहिरी पण त्यांच्या असतील, किंवा अजून भरपूर धन आहे. म्हणजे सांगतोय मी हे की अगोदर जरी आपल्या आईवडिलांना भौतिक श्रीमंती प्राप्त करता आली नाही तरी आज आपण श्रीमंती प्राप्त केलेली आहे. म्हणजे श्रीमंती कधीही कुणीही कुठेही प्राप्त करू शकते. घरं आपण कुठेही घेऊ शकतो, घराला डेकोरेट पण करू शकतो, गाड्याही घेऊ शकतो, नोकरी करू शकतो, 50,000ची 1 लाखाची पगार आपण घेऊ शकतो. ह्या गोष्टी सहज सोप्या आहेत. तसं पाहिलं तर टॅलेंट वापरलं आपलं तर आपण पैसे कमवू शकतो. आणि फार टॅलेंट, मी तर असं समजतो की पैसे कमवण्यासाठी जास्त टॅलेंट पण वापरायची गरज नाही आहे. जर विचार केला वरवर करणे आपण तर बघा सर, मी नेहमी उदाहरण देतो, तुम्ही सिग्नलवरती पाहाल काही लोक असतात पैसे कमवतात, तुम्ही स्टेशनला जर पाहाल तर ते लोक पैसे कमवतात, बस स्टँडला जर तुम्ही पाहाल तर ते लोक पैसे कमवतात. पैसे कोणीही कमवू शकतं, कधीही कमवू शकतं. आणि म्हणून मी म्हणालो आता मघाशी की खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा योग्य आणि उत्तम संतती कमवता आली पाहिजे. जर पैसे कमवण्याच्या नादात संतती वाया गेली तर तो पैसा काय कामाचा, ती बिल्डिंग काय कामाची, ती इमारत काय कामाची, ते दागिने काय कामाचे, ते कपडे काय कामाचे, ते फर्निचर काय कामाचं, नाही का, ते कपाट काय कामाचं, ते घर काय कामाचं, तो बंगलो काय कामाचा. ज्या घरामध्ये आपल्याला प्रेमाचं पाणी मिळत नसेल आपल्याच अवलादीकडून तर ते घर काय कामाचं. आणि सरते शेवटी जर आपल्याला मग प्रश्न केला आपल्याच मनाने की गड्या तू काय कमवलं या मानवी जीवनामध्ये येऊन, तर काय उत्तर देईल आपलंच मन आपल्याला? रडत बसेल की माझ्या खूप गलत्या झाल्या, माझ्या खूप चुका झाल्या, मला ओळखता आलं नाही, मला वागता आलं नाही, मला बोलता आलं नाही, मला काय जे काय असेल ते. परंतु कधी एकदा वेळ निघून गेली की आपण काहीच करू शकत नाही. आणि म्हणून भगवंताने सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्या मुलांना घडवता आलं पाहिजे. तुम्ही बाबासाहेबांकडे पहा, छत्रपती शिवाजी महाराजांकडे पहा, सिद्धार्थ गौतमाकडे पहा, किंवा या जगातले जेवढे काही चांगली माणसं झाली आहेत ते फारच श्रीमंत होते असं नाही आहे, परंतु जे मनाने चांगले होते, जे वर्तनाने चांगले होते, जे स्वभावाने चांगले होते, त्यांनी इतिहास निर्माण केला आहे, त्यांनी इतिहास घडवलेला आहे. ते सर्वांच्या स्मरणात आहेत, ते सर्वांच्या हृदयात आहेत. आणि ते पैसेवाले होते म्हणून हृदयात नाही आहेत. आणि म्हणून आपल्या मुलांना घडवणं अत्यंत आवश्यक आहे. मी
पाहतोय. फार क्वचित असे प्रोग्राम्स होतात वाढदिवसाचे कांबळे साहेब, नाहीतर लोक हल्ली तर एकदम म्हणजे लोकांना बोललं तर थोडंसं वेगळं वाटतं. म्हणजे एकदम असं राहणीमान झटपक आहे, बस मला पहा फुलं वाहा. म्हणजे असं की लोक काय म्हणतील म्हणून करायच्यात बऱ्याच गोष्टी. त्याने फार टेरेसवर प्रोग्राम घेतला का, मग मी हॉटेलमध्ये प्रोग्राम घेतो. मग त्याने 3 स्टारमध्ये घेतला, मी 5 स्टारमध्ये प्रोग्राम घेतो. म्हणजे असं जे चालली आहे स्पर्धा, म्हणजे दिखाव्याची स्पर्धा सुरू आहे. परंतु भगवंताने हकीकतमध्ये जी लाईफ आहे ती लाईफ जगायला सांगितलेलं आहे. तुमच्या मनामध्ये समाधान असायला पाहिजे, तुमचं मन निर्मळ असायला पाहिजे, तुम्हाला स्वतःला माहीत असायला पाहिजे की आम्ही चांगले आहोत, आम्ही सिलवान आहोत, आम्ही ध्यानी आहोत. ही गोष्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि खरंच मी नेहमी सांगतो की आई वडील जर चांगले असतील ना तर मुलं खरंच चांगली निघतात. आई वडिलांचा स्वभाव जर चांगला असेल तर मुलं खरंच चांगली निघतील. काही अपवाद वगळता. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, हे संताचं वचन आहे. आणि संताचं वचन, बुद्धाचं वचन, अरहंताचं वचन या जगात कधीही खोटं ठरत नाही, बिलकुल ठरत नाही. आजही तुमच्या मुलांचा जर तुम्ही विचार केला, मुलांचा मुलींचा, कुणासारखा स्वभाव असतो मुलांचा मुलींचा? आई वडिलांसारखा असतो. एक तर मम्मीवर जाईल, नाही तर पप्पावरती जाईल, नाही का? बघा तुम्ही, मुली वगैरे असतील तर जास्तीत जास्त आईवरती जातात, आणि मुलं वगैरे असतील तर जास्तीत जास्त वडिलांवरती जातात. आणि म्हणून रामजी सुभेदार आदर्श पिता होते, आदर्श सुपुत्र जन्माला आला त्यांच्या पोटी. रमाईची आई आदर्श आई असेल, मी म्हणतो आदर्श मुलगी त्यांच्या पोटी जन्माला आली, नाही का? जिजाऊ आदर्श आई होती त्या काळामध्ये, शिवाजी महाराजांसारखा सुपुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला. आणि म्हणून आपण आपल्या मुलांना घडवलं पाहिजे. मुलांना घडवायचं तर कसं घडवायचं आहे, तर मी उदाहरण नेहमी सांगतो की बाबासाहेबांचे वडील रात्री 2 वाजता बाबासाहेबांना उठवायचे म्हणा. बाबासाहेबांचे वडील रात्री 2 वाजता उठवायचे आणि बाबासाहेब रात्रीच्या 2 ते सकाळच्या 6 पर्यंत त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यायचे. सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली तर त्या काळातल्या त्यांच्या प्रथेनुसार त्यांच्याकडून ते ग्रंथाचे श्लोक वगैरे वाचून घ्यायचे. बाबासाहेब हुशार होते शाळेमध्ये, वर्गामध्ये. आता मग बाबासाहेबांकडून ते श्लोक वगैरे वाचून घ्यायचे, पूजापाठी करून घ्यायचे. आणि त्याचा संस्कार बाबासाहेब म्हणतात, माझ्या वडिलांनी केवळ मला शिक्षणाचीच गोडी नाही लावली, तर माझ्या वडिलांनी मला सुसंस्कार दिले. आणि म्हणून की काय, माझ्यासारखी शिकलेली माणसं भरपूर आहेत इथे भारतामध्ये, परंतु मी जे बुद्धाकडे वळलो ते केवळ आणि केवळ माझ्या वडिलांनी मला दिलेल्या सुसंस्कारांमुळे. आणि म्हणून मी आपणास सांगतो आहे की आपल्या मुलांना घडवलं पाहिजे. आई वडील चांगले असायला पाहिजे, आपण आदर्श पिता असलो पाहिजे, आपण आदर्श माता असलो पाहिजे. मुलांकडूनच अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे, नाही का? आई जर आणि वडील जर आदर्श असतील, ते सुस्वभावी असतील, त्यांचं आचरण जर चांगलं असेल, ते जर धार्मिक असतील, शीलवान असतील, गुणवान असतील, दानी असतील, ध्यानी असतील, ते इतरांना मदत करणारे असतील, तर मला सांगा मुलं तशी होतील की नाही? मुलांना कधीतरी अनाथाश्रमामध्ये घेऊन गेलो आपण, मुलांना कधीतरी वृद्धाश्रमामध्ये घेऊन गेलो आपण, मुलांना लहानपणापासून ध्यानाची सवय लावली, मेडिटेशनची सवय लावली आपण. कधी मुलांना दररोज तुम्ही पंचशील ग्रहण करायला लावलं तुमच्यासोबत, त्याला शीलाची ओळख करून दिली, त्याला लोकांना मदत केली पाहिजे, हा गुण त्याच्यामध्ये जर ही प्रवृत्ती वाढवली, तर मला सांगा तुम्हाला हवी तशी मुलं भेटतील की नाही? ऑटोमॅटिकली या जगात काहीही होत नाही. भगवान म्हणतात आपोआप या जगात काहीच होत नाही. आणि म्हणून मुलांना घडवावं यासाठी म्हणून मी बरेच दाखले देत असतो. आणि मुलं हे आईवडिलांसारखे खरंच होतात याचा मी तुम्हाला दाखला देईल, नेहमी देतो. मी मुंबईला गोरेगावला आपलं विहार आहे, मग तिकडे अंधेरीला एकदा मी गर्भमंगल संस्कारासाठी गेलो होतो. आणि गर्भमंगल संस्कारासाठी गेल्यानंतर तिकडे त्या घरामध्ये एंट्री केल्यानंतर आपल्यासारखे गृहस्थ घ्यायला आले ते उपासक मला रिसीव करण्यासाठी. मग घरात गेल्यानंतर घरात एंट्री केल्याबरोबर आवाज येत होता धप धप धप. मी इकडे तिकडे पाहिलं, त्या हॉलमध्ये तो मुलगा जो आहे, छोटासा मुलगा असा, तो भिंतीला डोकं मारून घेत होता असा. तर प्रथम दर्शनी माझ्या लक्षात नाही आलं हे नेमकं काय सुरू असेल ते. आणि मग ते त्याचे वडील जे होते मला घ्यायला आले होते, लगेचच त्याच्याजवळ गेले, त्याला बाजूला घेतलं. आणि बाजूला घेतल्याबरोबर त्याने आवाज दिला बायकोला, त्यांच्या पत्नीला, की याच्याकडचं तू काय घेतलंय, याच्याजवळून तू काय घेतलंय? मग त्यांचं रोजचंच गणित असेल ते. मग त्यांच्या पत्नी म्हणाल्या की ते कार्टून पाहत होता. आणि कार्टून पाहत होता, आता भंतीजी येणार आहे, टी व्ही बंद करायचा आहे, कार्टून सुरू आहे तर. मग मी ते रिमोट घेतला त्याच्या हातातून.
मग ते रिमोट घेतला, मग ते समजलं मला की बा रिमोट घेतल्या म्हणून रडत आहे. मग असं बसलो सोफ्यावरती, आपल्या घरात बसलो तसं. मग त्यांनी पाणी वगैरे दिलं आणि लगेचच त्या माणसाने प्रश्न केला मला की भंतेजी एक प्रश्न विचारू का? म्हटलं विचारा. ते म्हणे बा भंतेजी, हे जे आमचा मुलगा आहे आस्ताळेपणा करते, म्हणजे जास्त हट्टीपणा. त्याच्या हातातून काही वस्तू घेतली की ते भिंत पाहत नाही, जमीन पाहत नाही, ते असं डोकं आदळून घेते. याचं कारण काय असेल? तर मी त्यांना लगेच क्षणात उत्तर दिलं, रिप्लाय दिला की याचं कारण सांगतो मी तुम्हाला, वाईट वाटून घेऊ नका. ते म्हणजे सांगा भंतेजी वाईट वाटून घेण्याचं काय यामध्ये? तर मी म्हटलं पहा, हे लेकरू आहे लहान, आणि लेकरं जी असतात ती एक तर आईवर जातात, नाही तर वडिलांवरती जातात. हा रिझल्ट आहे म्हटलं. आता याच्यातून कोणाच्यामुळे हा रिझल्ट आहे हे मी काय तुम्हाला ओळखत नाही. तर ते माणूस म्हणे लगेच भंतेजी, हां तुमचं बरोबर आहे, हिचा स्वभाव असाच आहे, हिच्या मनासारखं काही झालं नाही की ही आस्ताळेपणा करते, हिचा हट्ट पूर्ण झाला नाही की हा आस्ताळेपणा करते, बोलत नाही, कधी कधी भांडं आदळून देईल किंवा असं काहीतरी उपाशी राहील, असा आस्ताळेपणा. मी म्हटलं मला काही माहीत नाही, मी काय तुमच्यावर आरोप करत नाही, कारण मी काय तुम्हाला ओळखत नाही, पण हा रिझल्ट मात्र तुमच्यामुळे आहे. हे उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो आहे. आणि म्हणून आपण आपल्या स्वभावातून मुलांना घडवत असतो. आता मी जे तुम्हाला बाबासाहेबांचं उदाहरण दिलं की दररोज जर सकाळी त्यांच्या वडिलांनी त्यांच्याकडून ते परिपाठ पूजापाठ जे काही आहे ते करून घेतला नसता तर बुद्धाचं महत्त्व नसतं कळलं. बाबासाहेब म्हणतात मी भलेही शिकलो असतो, पण मला जे संस्कार मिळाले, मला जे बुद्धाचा धम्म मिळाला, याचं सर्वस्वी श्रेय माझ्या वडिलांना जाते. आई तर नव्हती म्हणतात बाबासाहेब मला, पण माझ्या वडिलांनी मला घडवलं. शिक्षणाची गोडी तर लावलीच लावली, पण हा संस्कार जो आहे चांगुलपणाचा तो माझ्या वडिलांनी दिलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की मुलांना नक्की शिकवा, चांगल्या शाळांमध्ये, चांगल्या स्कूलमध्ये नक्कीच त्यांना टाका, त्यांच्यावरती खर्च करा शिक्षणासाठी. पण शिक्षणावरती जसं तुमचं फोकस असते, शिक्षण देताना जसं तुमचं पूर्ण लक्ष असते त्याच्यावरती की ठीक आहे फीस त्याची 1.5 लाख रुपये आहे का, हरकत नाही देऊ, आणि त्या स्कूलमध्ये त्या क्लासमध्ये त्याला जॉईन करून देऊ, यावरती संपूर्ण जसं तुमचं फोकस असते तसाच फोकस त्याचा स्वभाव, त्याच्या वर्तनात काय बदल होत आहेत किंवा तो आपल्याला कसा अभिप्रेत आहे आपला मुलगा, ह्या बाबतीमध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे. जर लक्ष नाही दिलं तर वेळ एकदा निघून गेली तर पश्चातापाशिवाय तुम्हाला सांगतो काहीच आपल्या हाती लागत नाही. आज अशी परिस्थिती आहे, शिक्षक मारू शकत नाहीत, नाही का? तुमच्या काळात शिक्षक मारत होते, असा हात करा म्हणत होते, ह्याच्यावर छड्या मारायचे ना सर, उलट्या हातावर छड्या. हो, ते पण मेहंदीची ते काडी असायची, मेहंदी वागते, मेहंदीचं लाकूड असते ते वागते असं, आणि ह्याच्यावरती छड्या मारायची. आणि मम्मीला सांगितलं तरी काही त्याचा इफेक्ट व्हायचा नाही ना, म्हणजे मायला सांगू का बापाला सांगू त्याचा काही परिणाम व्हायचा नाही. परिस्थिती तशी होती. आता तर पोराला काही बोललं की कंप्लेंट होते लगेच. शिक्षक म्हणते आम्ही मारत नाही, आणि तुम्ही पहा मग क्लासेस जॉईन करून द्या तिकडं, आमच्या स्कूलमध्ये येतील, बसतील, काय काय म्हणतील म्हणायचं, ते प्रार्थना वगैरे करतील, आणि तुम्ही क्लास लावून द्या तिकडे, नाही का? परिस्थिती अशी बिघडलेली आहे. आणि आई वडिलांना पण वाटते, आता आम्ही घराघरात जातो लोकांकडे आणि पाहतो तर एवढा लाड पहा. भगवंतानी लाडाला विरोध नाही केला, भगवंत म्हणाले नाही की लाड करू नका. आता लेकरं आहेत, शेवटी तुमचेच लेकरं असतात, तर त्यांच्या प्रति प्रेम आणि सगळ्या गोष्टी तर उत्पन्न होतातच, साहजिकच आहे, नॅचरली ती भावना आहे. पण एवढाही लाड नको की त्या लाडाने लेकरू वायाला जाईल. जर लोकांकडे पाहिलं, समजा आता हे बाळ आहे छोटंसं, ह्याने जर भांडण आणलं की आजची परिस्थिती अशी आहे, त्याने जर सांगितलं घरी मम्मीला पप्पाला की मला त्याने मारलं, तर आजचा पप्पा आणि आजची मम्मी म्हणते त्यानं मारलं, तू का नाही मारलं, म्हणजे तू पण मार. म्हणजे मारणे, शिव्या देणे, रागावणे, भांडण करणे हा सुसंस्कार आहे की कुसंस्कार आहे? कुसंस्कार आहे ना हा, कारण लेकरांवरती त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून जेवढा लाडाचा अतिरेक कराल तुम्ही तेवढी पोरं तुमची बिघडतील. जेवढा लाडाचा अतिरेक, हा खाण्याचा लाड केला पाहिजे, बिलकुल खाऊ पिऊ त्यांना घातलं पाहिजे, कपडे वगैरे दिले पाहिजे, परंतु प्रत्येकच बाबतीत हट्ट पुरवत बसलं नाही पाहिजे. तो मोबाईल घेतो आहे, त्या मोबाईलमध्ये काय करतो आहे, अभ्यासच करतोय की अजून काहीतरी करतोय, किंवा त्याची त्याला पूर्ण सवय लागत आहे का, किंवा त्याच्यामुळे बिघडत आहे का, मुलांवरती बारीक लक्ष दिलं पाहिजे.
जसं त्याचे लाड कौतुक पुरवण्यावरती तुमचं लक्ष असते, तसं बाकीच्या संस्काराच्या बाबतीत सुद्धा तुमचं लक्ष असलं पाहिजे. त्याला सकाळी लवकर उठवलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही सकाळी लवकर उठले पाहिजे. उठल्यानंतर तुम्ही 5-10 मिनिटे ध्यान केलं पाहिजे. तुम्ही 5-10 मिनिटे ध्यान केलं तर लेकरू पण 5-10 मिनिटे ध्यान करेल. तसं तुम्ही त्या लहानपणापासून शिकवलं तर. आणि म्हणून तुम्ही लेकरांना घडवावं अशी एक तुमच्याकडून सर्वांकडून अपेक्षा आहे. मला वाटतं कांबळे साहेबांची तशी इच्छा होती की या निमित्ताने भंतेजी येतील. नाहीतर ते पण हॉटेलमध्ये गेले असते. त्याचा आता 14वं वर्ष सुरू होतं, तर त्याचा बड्डेसुद्धा हॉटेलमध्ये केला असता. हॉटेलमध्ये करणे गैर नाही आहे. मी असं म्हणत नाही आहे की हॉटेलमध्ये करू नये. हॉटेलमध्येही करा, पंचतारांकित हॉटेलमध्येही करा. बाबासाहेबांची पुण्याई आहे नाही का, कुठेही करू शकतो. पण केवळ मग ते केकच कापायचा आणि केवळ फक्त जेवणच करायचं आणि बस संपला विषय. त्याच्यावर संस्कार काय होईल मग त्याचा? हे तनिष्ठच्या स्मरणात राहील की माझ्या बड्डेला माझ्या पप्पाने मम्मीने भंतेजींना बोलवलं होतं आणि त्यांनी काहीतरी उपदेश केला होता भगवान बुद्धांचे दाखले देऊन. हे स्मरणात राहील आणि तो संस्कार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की अशा प्रकारचे संस्कार करावेत. बघा, भगवंताच्या काळामध्ये अशा असंख्य घटना घडल्या. शृगाल नावाचा एक तरुण होता. बघा, शृगाल नावाचा एक तरुण होता भगवंताच्या काळामध्ये. तुम्ही कुणी वाचक असाल बौद्ध साहित्याचे तर शृगाल नावाचा तरुण एकुलता एक मुलगा होता. आई आणि वडील होते. आई वडील असेपर्यंत तो थोडासा ठीक होता आणि नंतर मात्र उनाडग्या करत होता तो. आई वडील जसे म्हातारे होत होते आणि तो यंग झाला होता, तरुण झाला होता. मग तो आईचं पण ऐकत नव्हता आणि वडिलांचं पण ऐकत नव्हता. मग वडील म्हणजे त्याचे मरायला टेकले. आता वडिलांना चिंता लागून राहिली, त्याची लागली होती की आता मी गेल्यानंतर काय. आता मी होतो तर याला कंट्रोलमध्ये ठेवत होतो, पण आता मी मरणार आहे. तर मग वडिलांच्या डोक्यात विचार आला की आता आपण याला कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं किंवा कसं चांगलं बनवायचं. तर मग वडिलांनी एक दिवस त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं की बाबा रे बघ, मी आता जाणार आहे. तू माझं आत्तापर्यंत काहीच ऐकलं नाही आहेस, पण मी जाता जाता तुला एक गोष्ट सांगेल, ती तरी माझी मी गेल्यानंतर ऐकशील अशी अपेक्षा आहे. तो म्हणाला ठीक आहे सांगा. मग त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं की तू मी गेल्यानंतर 6 दिशांची पूजा कर. मी गेल्यानंतर माझ्या इच्छापूर्तीसाठी 6 दिशांची पूजा कर. तो म्हणाला ठीक आहे, सोपं गणित आहे. मग त्याचे वडील काही दिवसानंतर गतप्राण झाले आणि गतप्राण झाल्यानंतर मग हा दररोज गावाच्या शेजारी असलेल्या नदीवरती जाई आणि तिथे जाऊन ओल्या कपड्याने पूर्वेकडे बघून नमस्कार, पश्चिमेकडे बघून नमस्कार, दक्षिणेकडे बघून नमस्कार, उत्तरेकडे बघून नमस्कार, खालची दिशा आणि वरची दिशा, 6 दिशा झाल्या आणि घरी आणि पुन्हा जैसे थे. असा त्याचा दिनक्रम नित्यक्रम चालू होता. मग एक दिवस भगवान बुद्ध तिकडनं चालले होते असे आणि जाता जाता भगवान बुद्धांनी पाहिलं की हा एक तरुण नदीमध्ये उभे राहून ओल्या कपड्याने पूर्वेकडे, दक्षिणेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे, खाली आणि वर पाहून नमस्कार करतो आहे. तर भगवंताने त्याला बाहेर आल्यानंतर विचारलं की तू हे काय करतो आहेस. आणि त्याने सांगितलं भगवान, मी 6 दिशांची पूजा करतो आहे. माझ्या वडिलांनी मरण्यापूर्वी मला सांगितलं होतं की 6 दिशांची पूजा कर. तर भगवान त्याला विचारतात, मला तुला 6 दिशा माहिती आहेत का कोणत्या ते. तो म्हणाला भगवान, माझ्या वडिलांनी फक्त एवढं सांगितलं मला की 6 दिशांची पूजा कर म्हणून आणि मग मी करतो आहे. तर भगवान म्हणाले 6 दिशा म्हणजे अशा 6 दिशा नाही. 6 दिशा कोणकोणत्या यावर सविस्तर शृगालवाद सुत्त, शृगालोवाद सुत्त आमच्या पुस्तकात आहे. सुखी जीवन कसे जगावे म्हणून पुस्तक आहे आमचं. त्या पुस्तकामध्ये ते सुत्त दिलेलं आहे. मोठं लांबलचक सुत्त आहे. तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. भगवान त्याला उपदेश करतात की आई वडिलांची पूजा करणे ही एक दिशा आहे, गुरूंची पूजा करणे ती एक दिशा आहे, नोकर चाकरांची पूजा करणे ती एक पूजा आहे, अरहंतांची पूजा करणे ती एक दिशा आहे. असं एकूण त्याला भगवान बुद्ध उपदेश करतात आणि त्याच्यामध्ये परिवर्तन होते, त्याच्यामध्ये बदल होतो. तो ध्यानावर येतो की अरे गड्या आपण चुकलो, वडील तर गेले, त्यांची सेवा तर करायलाच भेटली नाही आपल्याला, असं म्हणून तो पश्चाताप करतो आणि नंतर मग त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन येते आणि तो चांगला मुलगा बनतो. आणि म्हणून यशाचं सुद्धा मोठं उदाहरण आहे भगवंताच्या बौद्ध साहित्यामध्ये. म्हणजे पंचवर्गीय श्रावक जेव्हा भिक्खू बनले त्यानंतर जो भिक्खू बनला तो यश नावाचा एक कुलपुत्र भिक्खू बनला होता. तो ऐशोआरामामध्ये जीवन जगत होता, परंतु तो दारू वगैरे पिणे किंवा अजून नशा करणे अशा प्रकारचं जीवन जगत होता. भगवंताच्या सहवासात आला आणि तोही बदलला, त्याचे 54 मित्र बदलले आणि
अनेक लोक बदलत राहिले, तेव्हा बुद्ध धम्माचा हा संस्कार आपल्या मुलांवरती तुम्ही टाकत राहाल तर तुम्हाला हवी तशी मुलं भेटतील. नाही तर डॉक्टर झाला काय, इंजिनियर झाला काय. एक आई नेहमी सांगायच्या, माझा एक मुलगा डॉक्टर झाला, 2 मुलं डॉक्टर झाले, आमच्या मुलगी चांगल्या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर हे काही दिवस चाललं त्यांचं. तर आम्हालाही बरं वाटायचं, बा लोक सांगतात की आमचे 2 मुलं डॉक्टर झाले. आणि आता काय मला वाटतं 5-6 वर्ष झाले असेल समजा त्यांची आमची काय गाठ भेट नाही झाली. तर आता एका लग्नामध्ये ते भेटलं, वंदामी म्हणतेजी. म्हटलं मंगल हो. तर ते बारीक चेहरा. म्हटलं आई बरं आहे का. आता प्रत्येकाला विचारतो आम्ही, आई बाबा प्रत्येकजण, तर आई तब्येत वगैरे बरी आहे का, मुलं वगैरे बरी आहे का, नातू काय जे असतील ते व्यवस्थित आहे का. तर कायचं काय म्हणे म्हणतेजी, आमच्याजवळ कोणीच नाही, आम्ही दोघंच नवरा बायको राहतो. म्हटलं कसं काय, तुम्ही तर मुलं फार चांगले होते तुमचे, डॉक्टर झाले तुम्ही तर सगळीकडे सांगितलं होतं आमचे 2 मुलं डॉक्टर झाले, 2 मुलं डॉक्टर झाले. तर ते खरं आहे म्हणून म्हणतेजी, पण सोबत कोणीच नाही. आता ते सूनबाई म्हणते बा आम्हाला चालत नाही, आणि ते कोणत्या केल्यात म्हणे सुना कोणत्यात, आणि ते तिकडंच राहतात म्हणे. तर मग मी विचार करतो की मगाशी स्टार्टिंगला जे मी म्हणालो की जरी मुलं शिकलेली आहेत परंतु त्या मुलांना आईचं महत्त्व कळत नसेल, त्या मुलांना वडिलांचं महत्त्व कळत नसेल, त्या मुलाला बहिणीचं महत्त्व कळत नसेल, भावाचं महत्त्व कळत नसेल, समाजाचं सामाजिक दायित्व त्याच्या लक्षात येत नसेल, समाजामध्ये उठत बसत नसेल, तर मला सांगा मग खरंच ते शिक्षण, ते धन, श्रीमंती, ते नावलौकिक मिळवलं आहे, प्रसिद्धी आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, कोणत्या कामाचं आहे. झिरो आहे का नाही. हे सगळं झिरो आहे. आणि त्याला म्हणून हे स्टार्टिंग जी आहे जीवनाची, म्हणजे मुलं बाळं जे आहेत हे चांगले बनले पाहिजे, चांगले बनवले पाहिजे. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हणालो खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा योग्य संतती कमवा. संतती जर कमवली तर आज भलेही तुम्हाला संपत्ती नाही कमवता आली तर पोरगा मात्र तुम्हाला बंगल्यामध्ये ठेवू शकतो. नाही तर तुम्ही जरी बंगला बनवला आणि पोराला जर नाही कमवलं तर आपल्याच बंगल्यातून पोरगा म्हणते बाबा जमत नाही म्हणते आपला आता, तर तुम्ही तिकडे राहा, बायकोला काय सहन होईना. आणि तिथं काय म्हणू शकता तुम्ही. अहो काहीच म्हणत नाहीत लोक. मी मायबाप म्हणून पाहतो लोकांकडे काहीच म्हणू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही जर तुमच्या आईवडिलांना सांभाळलं, तुम्ही जर तुमच्या आईवडिलांना चांगलं समजलं, चांगलं प्रेम दिलं तर मुलंसुद्धा तसे घडतील. मी नेहमी सांगतो ते चित्रपट पाहिला होता, मला अजूनही डोक्यात आहे. तर ते जैसी करणी वैसी भरणी हा चित्रपट पाहिला होता. तुम्ही कोणी जर पाहिला असेल, म्हणजे मी असं म्हणत नाही की धर्मगुरू म्हणून सांगतो, असा विषय नाही आहे, त्याच्यात काही वाईट नाही आहे. त्याच्यामध्ये हे लाईफ सर्कल कसं आहे, म्हणजे पृथ्वी कशी गोल आहे. मी नेहमी सांगतो पृथ्वी गोल आहे. आज आपल्याला वाटत असेल की ते म्हातारे आहेत त्यांचं काय खरं आहे. भगवान म्हणतात आपण ते म्हातारे आहेत ना, कल तुम भी बूढ़े होंगे, तुम्हारी बारी है. आज किसी और की बारी है, कल तुम्हारी बारी आएगी. बरोबर की नाही. आणि म्हणून आपण आपल्या आईवडिलांची सेवा केली, सासू सासऱ्यांची सेवा केली तर ही मुलं बघत बघत मोठी होतात. पण आपण सासू सासऱ्यांना आईवडिलांना अपमानित करू करू, शिव्या देऊ देऊ, त्यांना एकदम जणू काय ते दुश्मनच असं जर वागले, तुम्ही वागत नसाल कोणी, पण सांगतो जसं, तर या मुलांना शाळेतील शिक्षण देण्यासाठी पैसे मोजावे लागतात. पण जीवनाचं शिक्षण देण्यासाठी मात्र त्यांना पैसे मोजण्याची गरज नाही. ते असं पाहते वडील कसे बोलू लागले त्यांच्या वडिलांना, आईला, आपली मम्मी सासूकडे कशी बोलू लागली, सासऱ्यांना कशी बोलू लागली, ननंदकडे कसं बोलू लागली, पप्पांना कसे बोलू लागले, किंवा पप्पा मम्मीला कसे बोलतात, हे तुमचे मुलं पाहतात. म्हणजे मजाकचा विषय नाही हा, हे तुमची मुलं पाहतात. आणि ते पाहिल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये बसतं, अच्छा हे असं गणित आहे का. आणि मग ते जेव्हा मोठे होतात, आपण जेव्हा म्हातारे होतो, तेव्हा मग जैसी करणी वैसी भरणी, मग आपल्याला आकाशातले तारे दिसतात की आता काय करावं, आता काय करावं. विषय गेलेला आहे पुढे, आता काय करायचं आहे. आता ते जर म्हटले की बा तुम्हाला अनाथ आश्रमात वृद्धाश्रमात सोडतो, तर आग्री व्हावं लागते आपल्याला. तिथं बोलता येत नाही, भांडता येत नाही, म्हणता येत नाही. आणि जीवनभर आपण काय सांगितलेलं असते लोकांना, आमच्या पोरासारखा पोरगाच नाही, आमच्या पोरीसारखी पोरगीच नाही, आमच्या पोरासारखा पोरगाच नाही, आमच्या सुनेसारखी सुनच नाही. आणि समजा गणित फारच पुढे गेले आणि विस्कटून गेले, बे नाही 3 झालं समजा, आपलं एवढं गणित बिघडलंय. आणि आत्ता वेळ निघून गेल्यावर कुणाला म्हणावं की पोरगा चांगला नाही, सून चांगली नाही.
तर भगवान म्हणतात अशी वेळ येऊ देऊ नका आपल्यावरती. त्यासाठी क्षण प्रतिक्षण आपल्याला चांगलं बनवा, आपल्या मुलांवरती लक्ष ठेवा. केवळ पैसाच कमविण्याच्या नादामध्ये जीवनामध्ये उद्ध्वस्त होऊ नका, तर मुलांवरती फोकस करा. स्वतः चांगले बना, एक आदर्श आई बना, एक आदर्श वडील बना, तर तुमच्या पोटी तुमच्या घरामध्ये आदर्श मुलं जन्माला येतील. आणि केवळ मुलांना शैक्षणिक शिक्षणावरतीच लक्ष देऊ नका मुलांच्या, तर त्यासह त्यांच्या संस्कारावरती लक्ष द्याल, अशी मी तुम्हा सर्वांकडून वेळेच्या अभावी अपेक्षा व्यक्त करतो. कांबळे साहेबांनी आम्हाला इथे निमंत्रित केलं खरं तर, आणि आमच्या बड्डे बॉयला तनिष्कला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभावे. आणि मी हे जे सांगतो आहे त्यानुसार निश्चितपणे आपण आदर्श मातापिता बनून तनिष्क एक आदर्श सुपुत्र त्याला तुम्ही घडवाल, अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि तोही आता थोडाफार जाणकार होत आहे, त्यालाही शब्दांचा अर्थ कळत असेल. निश्चितपणे शिक्षणासह डेली सकाळी उठल्यानंतर आपल्या आदर्शांची पूजा केल्यावर आपल्या आईवडिलांची सुद्धा पूजा करावी, त्यांच्यासुद्धा पाया पडावं. बहीण मोठी असेल तिच्यासुद्धा पाया पडावं. तो रिस्पेक्ट आहे प्रत्येकाचा. जी मोठे असतात त्यांचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. बाहेरची जरी लोक असतील त्यांच्याही पाया पडलो पाहिजे आपण. पाया पडणे म्हणजे कमीपणाचा काही विषय नाही आहे. पाया पडणे म्हणजे ज्यांचा त्यांना रिस्पेक्ट देणे आहे. बोलताना सुद्धा मोठ्यांचा आदर केला पाहिजे. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या लेवलनुसार आपण त्यांच्यासोबत रिलेशन मेंटेन ठेवली पाहिजे, तरच आपण चांगले व्यक्तिमत्व आपल्यामध्ये घडवू शकतो. तसा निश्चितपणे तनिष्क आमचा घडेल आणि स्वतःला निर्माण करेल. शिक्षणासह एक आदर्श सुपुत्र तू तुझ्यामध्ये निर्माण करशील अशी अपेक्षा आहे. तर दिनानिमित्त तुला विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे टू यू. तुला निरोगी आणि उदंड आयुष्याच्या मनपूर्वक शुभेच्छा, मंगल मैत्री, आशीर्वाद देऊन या ठिकाणी माझ्या शब्दांना मी पूर्णविराम देतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.